पत्रकारांचे कल्याण आणि पत्रकारितेच्या तत्वांचे पालन करणे या प्राथमिक उद्देशाने स्थापन झालेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेची बैठक खामगाव विश्रामगृहात 22 मार्च रोजी पार पडली। या बैठकीत संघटनेची खामगाव शहर व तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ हे होते, तर जिल्हा उपाध्यक्ष किशोरप्पा भोसले, जिल्हा संघटक अमर बोरसे, डिजिटल विंग जिल्हाध्यक्ष नितीन कांडजे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्य, ध्येय, धोरण याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केलं। यानंतर जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी खामगाव शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर केली। यामध्ये तालुका अध्यक्षपदी पुन्हा एकदा मंगेश मधुकर तोमर, तर शहर अध्यक्षपदी सुमित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा संघटकपदी ज्येष्ठ पत्रकार अशोक जसवाणी, सहसंघटक अनिल खोडके व सहकोषाध्यक्षपदी शरद बापू देशमुख, तर उर्दू विंग खामगाव शहर अध्यक्षपदी तहसीन शहा, उपाध्यक्षपदी अजहर जमादार, सदस्यपदी बुढन कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज, शेख मोहम्मद, खामगाव। घरांची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी आपला लढा सुरू असणार आहे। पहिल्या लढ्याला आपलं यश आलंय। सोलापूरमधून आपण या प्रकल्पाची सुरुवात केली आहे। 50 घरं आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तिथल्या पत्रकारांना मिळणार आहे। घरांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे आयुष्य एक महत्त्वाचं स्वप्न असतं, पत्रकारांचं घर झालं पाहिजे। आता पगारच जिथे जर 8 आणि 10 हजार असेल खामगाव सारख्या शहरामध्ये, तर घर कसं होईल? आणि म्हणून आपण एक योजना आणली, त्या योजनेच्या माध्यमातून आपण पत्रकारांसाठी घर झालं पाहिजे या विषयावर आतापर्यंत कुठल्याही संघटनेनं काम केलं नाही। आपण सांगितलं की पत्रकारांच्या अधिस्वीकृतीसाठी खूप हेलपाटे घ्यावे लागतात, खूप चक्रा माराव्या लागतात, त्या विषयावर सुद्धा आपण काम करतोय। साप्ताहिकांना जाहिरातींचे जे दर आहेत ते सुद्धा वाढून मिळाले पाहिजेत, त्यासाठी सुद्धा आपण काम करतो। आपण आझाद मैदानावर उपोषण केलं, आंदोलन केलं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन केलं आणि आता त्या लढ्याला यश मिळतंय। मला सांगायला आनंद वाटतो की व्हॉइस ऑफ मीडिया हे एकमेव असं संघटन आहे, पहिलं संघटन आहे। या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाचा विषय पहिल्यांदा आपल्या बुलढाणा जिल्ह्यात या विषयाची चर्चा सुरू झाली आणि या सरकारला त्या लढ्याची दखल घ्यावी लागली आणि सरकारनं पत्रकारांसाठी आता आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा घोषणा केलेली आहे। आता या आर्थिक विकास महामंडळाच्या कुटुंबियांचं जीवन यापन करता येऊ शकत नाही, त्यामुळे याला जोड म्हणून कुठे नोकरी किंवा कुठे काही एखादा छोटा मोठा व्यवसाय हे देखील करणे खूप आवश्यक आहे। कारण नुसतं पत्रकारिता जर केली तर एक दिवस लोक वाचतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात। आणि विशेष म्हणजे त्याच्या विरोधामध्ये बातमी आली तर त्याचा फोन येते की बा तुम्ही आमची बातमी कशी छापली, आणि त्याची चांगली बातमी आली तर एक आपल्याला फोन करून सांगत नाही, आभार देखील मानत नाही। त्यामुळे पत्रकारिता करताना स्वतःचं अस्तित्व कसं टिकवता येतो आणि स्वतःची गरिमा, स्वतःची इज्जत देखील कशी कायम ठेवता येते त्याच्या नंतर विषयावर टांगा, परंतु त्याच्यासाठी त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याकडे काही ना काही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे किंवा प्रूफ असणे आवश्यक आहे। कारण मी या 35 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये माझ्या विरुद्ध 13 केसेस दाखल झाल्या कोर्टामध्ये, त्यापैकी 12 केसेस नील झाल्या आणि एकाने स्वतःहून परत घेतलेली केस आहे। मला कुठल्याचं शासन झालेलं नाही, परंतु आपला जो वेळ आहे, जो पैसा आहे, तो स्वतःलाच खर्ची घालावा लागतो कोर्टामध्ये। त्यामुळे ही पत्रकारिता छंद म्हणून करा, समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी करा, परंतु कोणाचीही इज्जत रस्त्यावर येईल अशा कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून कृत्य झाला नाही पाहिजे। आणि घटना झाली तर ते जरूर लिहिण्याचा अधिकार आहे आपल्याला, परंतु मुद्दा म्हणून फक्त आपलं पत्रकारिता म्हणून त्याचा वापर करून घेऊन आलो एखाद्याचा दुश्मन म्हणून, तेही तसं करू नका अशी माझी विनंती आहे। मला इतकं मोठं पद आणि इतकं मोठा सन्मान दिला, मी व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आजारात त्याच्या उपचाराला मदत झाली पाहिजे, त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणाला मदत झाली पाहिजे, त्याच्या परिवाराला मदत झाली पाहिजे, घटना दुर्घटनेत त्याच्या आपण सहभागी झालो पाहिजे, त्याच्या दुःखाचे वाटेकरी झालो पाहिजे आणि त्याला मदतीचा हात दिला गेला पाहिजे असा उदात्त हेतू हातात घेऊन नुसतं बोलणं नाही तर त्यांनी काम करून दाखवलं। पत्रकारांना शासन दरबारात योग्य सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, हा मुद्दा जर सर्वात पहिले जर कोणी उचलून धरला तर तो व्हॉइस मीडियानं उचलून धरला। अधिस्वीकृतीमध्ये त्या पत्रकारांना वर्षानुवर्ष काम करतात पत्रकार आणि इतक्या जाचक अडचणी ते अधिसूचनेचे जे अधिकृतधारक
पत्रकारांना जे कार्ड मिळतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडथळ्याची शर्यत निर्माण केली, त्या शिथिल करण्यासाठी एक टीम सातत्यानं लढते आहे किंवा इतके वर्षानुवर्ष काम करते आहे, तुम्ही त्याची परीक्षा घेऊन राहिले, त्यांना स्वतःला वाहून घेतलं, त्यांना शोषित पीडितांना न्याय देण्याचं काम केलं आणि त्याचीच परीक्षा जर तुम्ही घेण्याचं काम करत असाल तर याच्यात लावलेल्या ज्या लागलेल्या अटी आहेत त्या शिथिल झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी संघर्ष करणारी ही